पण पारंपरिक पद्धतीने चीक न पाडता, ची प्रोसेस न करता अगदी झटपट होणारे आणि कुरकुरीत आणि हे वाढवण्यासाठी आणि बनवण्यासाठी छोटे छोटे ट्रिक्स सांगितले. तसंच कुरवडी तुटू नये आणि पहिल्याच प्रयत्नात कसे परफेक्ट बनावे आणि ते फुलून दुप्पट होण्यासाठी काही छोटे ट्रिक्स सांगितले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आजच्या कुरवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथं 2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. बरोबर 2 किलो आहेत. ग्लासने म्हणलात तर 8 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. तर हे तांदूळ चाळून आणि त्याच्यानंतर स्वच्छ असं निवडून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर मी ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि 2 पातेलं केले. दोन्ही पातेल्यामध्ये बराबरीनं म्हणजे 1-1 किलो तांदळाचं प्रमाण वेगवेगळं केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे तांदूळ आता आपण भिजायला ठेवणार आहोत. त्याच्यासाठी याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये पण ॲड करायचं आहे. प्लेट झाकूया आणि हे तांदूळ एक 6 ते 7 तास चांगल्या प्रकारे भिजायला ठेवायचं आहे. जेवढं जास्त भिजेल तेवढं आपली जी कुरवडी आहेत त्याला आंबूसपणा येतो आणि छान असे होतात. 7 ते 8 तासानंतर बघू शकता तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले गेलेत. ज्या प्रकारे आपण इडलीसाठी वगैरे पीठ भिजायला ठेवतो म्हणजे तांदूळ भिजायला ठेवतो त्याच प्रकारे भिजायला ठेवायचे. तर यामधलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते पूर्णपणे आता आपण काढून टाकायचे. तर मी पाणी काढून टाकलं आहे आणि थोडं थोडं तांदूळ ॲड करायचं आहे. जसं मगाशी म्हटल्यासारखं इडली किंवा डोश्यासाठी पीठ बारीक करतो सेम त्याच प्रकारे अगदी थोडंसं पाणी ॲड केलं बारीक होण्यासाठी. झाकण लावूया आणि होईल तेवढं पूर्णपणे बारीक पेस्ट करायची. थोडंसं सुद्धा रवाळ वगैरे नको आहे. जेवढं होईल तेवढं बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तर हे मी ज्या पातेल्यामध्ये आपण तांदूळ भिजायला ठेवलं होतं तेच एक पातेलं रिकामं केलं आणि त्यामध्येच हे काढून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे राहिलेलं पण तांदूळ सेम थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून पूर्ण बारीक अशी पेस्ट करून मी इथं 2 पातेल्यांमध्ये ॲड केलेलं आहे. सर्व तांदूळ बारीक करून घेतले आणि 1 किलोच्या प्रमाणात दोन्ही पातेल्यामध्ये ॲड करून घेतले. याच्यामध्ये परत एकदा जेवढं बसेल तेवढं पाणी ओतायचं आहे, प्लेट झाकायचं आहे आणि परत एक 7 ते 8 तास असंच भिजायला ठेवायचे. जसं आपण इडलीसाठी तांदूळ भिजायला ठेवतो, नंतरनं पाणी काढून स्वच्छ करून घेतो, बारीक करतो आणि परत ते आंबवण्यासाठी ठेवतो. प्रकारे तांदूळ भिजायला ठेवायचे आहे. 7 ते 8 तास नंतरनं पाणी काढून घ्यायचं आहे. परत बारीक केल्यानंतर वरून पाणी ॲड करायचं आहे आणि आता हे परत पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही 2 दिवसाची प्रोसेस झाली. यामधलं जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. तर तांदळाचे जे कुरवडी असतात त्याच्यामध्ये चीक वगैरे काढण्याचा प्रश्न येत नाही. चीक न काढता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आपले कुरवडी तयार होतात आणि पारंपरिक पद्धत तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे. तर दोन्ही पातेल्यांमधलं मिळून एक पातेलं मोठं भरलं केलं आहे. ज्या पातेल्याने आपण हे पीठ बारीक केलेलं मोजतोय त्याच पातेल्यानं मी इथं 2 पातेलं पाणी वापरलेलं आहे. त्यातलं 1 पातेलं पाणी मी आत्ता ॲड करते आणि 1 पातेलं ज्यावेळेस पीठ शिजलं जाईल त्यावेळेस थोडं थोडं करून पाण्याचा वापर करणार आहे. तर 1 पातेलं मी इथं पाणी ॲड केलं. त्याच्यामध्ये 1 चमचा तुरटी घेतली. तुरटीने जे कुरवडी आहेत ते छान असे पांढरे शुभ्र होतात, त्यामुळे तुरटीचा वापर नक्की करा. 4 चमचे मीठ घेतले. तर हे आपलं जे तळणीचा प्रकार असतो की वाळवणीचा प्रकार आहे त्याला शक्यतो तर मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे. परात ठेवली होती. पाणी चांगल्या प्रकारे उकळलं गेलं की त्याच्यामध्ये बारीक केलेलं आपलं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. गॅस मिडियमवरती करायचं आहे आणि एकही गुठळी होणार नाही अशा प्रकारे हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. ही कुरवडी बनवण्याची अगदी पारंपरिक पद्धत आहे. चीक वगैरे काढण्याची गरज नाही आहे आणि पांढऱ्या शुभ्र असे कुरवडे होतात. आणि तांदूळ भिजायला ठेवलं होतं त्याच्यानंतर बारीक केल्यानंतरनं पण पाणी ॲड करून भिजायला ठेवलं होतं, त्याच्यामुळे छान असा आंबूसपणा येतो त्याला. तर एक 5 ते 6 मिनिटानंतरनं बघू शकता पीठ जे आहे ते थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि कंटिन्यू आता फिरवत 7 ते 8 मिनिटानंतरनं हे पीठ चांगल्या प्रकारे बारीक आणि घट्ट झालेलं आहे. याच्यावरती परात ठेवते. गॅस बारीकवरती करायचे, पूर्ण बारीक करायचे आणि आपल्याला एक
अर्धा तास तरी हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. पण हे अर्ध्या तासामध्ये दर 2 ते 3 मिनिटाला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते खाली पातेल्याला लागणार नाही. आणि हे पीठ बारीक करताना एक्स्ट्राचं जे 1 पातेलं पाणी ॲड करायचं होतं ते मी यामध्ये थोडं थोडं ॲड करते, मिक्स करते. परत झाकण ठेवायचं आहे. परत थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी इथं. ते पाणी ॲड करताना स्किप झालेलं आहे थोडंसं. तर हे पीठ मिक्स करतानाच थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आवश्यक असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल. पण पीठ चांगल्या प्रकारे शिजलं जावं त्याच्यासाठी मी इथं थोडं थोडं पाणी ॲड करून एक अर्धा तास तरी हे पीठ शिजवते. कारण जेवढं तुम्ही जास्त शिजवाल आणि जेवढं पीठ मऊसूत असं शिजलं जाईल तेवढे कुरवडी छान होतात आणि अजिबात कुरवडी तुटत नाहीत. तर इथं जवळपास अर्धा तास तरी झालेला आहे. पीठ बघू शकता पूर्णपणे मऊ झालं आहे. ज्या पातेल्याने तुम्ही पीठ भरलं गेलं आहे म्हणजे जेवढं प्रमाण पातेल्याचं झालेलं आहे पीठ बारीक केल्यानंतर त्याच पातेल्यानं 2 पातेलं पाणी ॲड केलं आहे. डबा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हाताला पाणी लावून अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राची जी हवा असेल किंवा चिकटपणा आहे ते कळतं. आणि मेन म्हणजे पीठ शिजलं आहे का नाही हे कसं चेक करायचं. हाताला पाणी लावल्यानंतर दाबून घेतलात तर हाताला पीठ लागलं नाही. त्याच्यानंतर अशा प्रकारे गोळा करायचा आहे. बघू शकता अगदी मऊसूत असा हा पिठाचा गोळा तयार झाला आहे. म्हणजे छान असं आपलं पीठ तयार झालं आहे. महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे जेवढं जास्त तुम्ही शिजवाल पीठ आणि मऊ कराल तेवढे छान असे कुरवडी होतात. तर मी इथं ऑलरेडी थोडंसं पीठ टाकलेलं होतं कारण साच्याचं जे खालचा भाग असतो तो दाखवायचा राहिला होता. जास्त मोठा नाही जास्त बारीक नाही, थोडासा मीडियम आकाराचा साचा घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर एकदम बारीक पण वापरू शकता. वरचं जे झाकण असतं ते लावते. जे पातेलं आहे त्याच्यावरती परात झाकून ठेवायचं आहे. कारण कुरवडी गरम असतानाच करायचं आहे. थंड झालं तर लवकर कुरवडी पडत नाहीत. पेपर अंथरून घेतला आहे अशा प्रकारे कुरवडी घालण्यासाठी बाल्कनीमध्ये. उन्हामध्ये पण घालू शकता पण मी तर बाल्कनीमध्ये सुकायला ठेवते. तर आपला जो साचा आहे तो घेऊया आणि अगदी हलगर्द हाताने ज्या प्रकारे आपण चकली सोडतो त्याच साईजमध्ये किंवा त्याच प्रकारमध्ये 3 फेरे मी इथं मारून घेते. हवा असेल तर थोडी मोठ्या आकारामध्ये पण बनवू शकता. पण मी तर 3च फेऱ्या मारून घेते. म्हणजे 3 वेळा हे साचा फिरवते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असे होतात. याच्या आधी पण मी भरपूर असे उन्हाळी पदार्थ अपलोड केले आहेत. ते पण एकदा नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर पण करा. तर अशा प्रकारे राहिलेले सर्व कुरवडी मी इथं बनवून घेते. तर अशा प्रकारे थोडीशी मीडियम आकारामध्ये मी तर सर्व कुरवडी घालून घेतलेले आहेत. तर आता मी हे 1 दिवस बाल्कनीमध्ये आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे. म्हणजे छान वाळले जातात, वर्षभर टिकतात, बुरशी वगैरे येत नाही किंवा कुमट वास येत नाही. हे जे आपली कुरवडी आहेत ते चांगल्या प्रकारे वरच्या एका साईडने वाळू द्यायच्यात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी मारायच्यात आणि दुसऱ्या साईडने पण चांगल्या प्रकारे वाळवून घेऊया. तर अशा प्रकारे 1 दिवस बाल्कनीमध्ये आणि 3 ते 4 तास मी इथं उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाळवून घेतल्यात. अगदी पांढरी शुभ्र आणि झटपट पारंपरिक पद्धतीने आपली कुरवडी तयार आहेत. त्यामधलं तुम्हाला एक दाखवते. अगदी मीडियम आकारामध्ये आपली कुरवडी तयार झालेली. तर हे तुम्हाला तळून पण दाखवते. या ठिकाणी मी इथं तेल चांगल्या प्रकारे गरम केलेलं आहे. एक कुरवडी टाकते आणि तुम्हाला दाखवते. अगदी बघू शकता फुलून कशा प्रकारे ह्याचा दुप्पट असा आकार झालेला आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झाली, तुटलेली वगैरे नाही आहे. तर याच प्रकारे अजून एक तळून दाखवते. तर अजून एक तळून दाखवते तुम्हाला. ही पण कुरवडी तेल जर चांगल्या प्रकारे तळलं गेलं ना तर अगदी झटपट आणि आकार पण मोठा होतो कुरवडीचा. तर हे पण काढून घेऊया आणि राहिलेली कुरवडी थोडेफार मी तुम्हाला इथं तळून दाखवते. असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगू शकता. आधीचा आकार आणि आता तळल्यानंतरचा आकार. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.